नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 17 ऑक्टोबरच्या भागामध्ये मित्रांनो आजचा भाग त्यांनी खूप जबरदस्त दाखवलेला आहे. काय होतं, नंदिनीचा जो जुना मित्र असतो अर्जुन नावाचा, तो तिला भेटायला आलेला असतो आणि त्याने जेव्हा नंदिनी त्याला सांगते की सगळं काही तिच्या आयुष्यामध्ये असं चालू आहे, तर तेव्हा तो अर्जुन सुद्धा तिला सांगतो की जीवाला सेकंड चान्स दे. तर तेव्हा नंदिनी आता त्याचं ऐकून जीवाला सेकंड चान्स देते. म्हणजे जीवा जेव्हा तिच्याकडे सेकंड चान्स मागतो, मला एक संधी दे, मी ही सगळी काही परिस्थिती व्यवस्थित सुधारून दाखवेन. तर तेव्हा नंदिनी आता त्याला सेकंड चान्स देते. म्हणजे अर्जुनमुळे आता जीवाला सेकंड चान्स मिळालेला आहे. आणि त्यानंतर आता पार्थला सुद्धा डिस्चार्ज मिळालेला असतो आणि तो घरी येतो. आणि घरी आल्यानंतर आता काव्या परत आपल्या आपल्या गेस्ट रूम मध्ये चाललेली असते, तर मानिनी चक्क तिला थांबवते आणि तिला सांगते की तू पार्थ जवळच थांब आता. आणि मित्रांनो आता इथे मानिनीला सुद्धा उपरती आल्यासारखं दिसत आहे. तर दुसरीकडे जीवा जो काही सेकंड चान्स घेऊन भास्करला कन्व्हिन्स करायसाठी गेलेला असतो, तर तेव्हा भास्कर चक्क त्याच्याकडून एकदम घाणेरडं काम करून घेतो. त्याला म्हणतो, तू काहीही करायला तयार आहेस ना, तर हे घे, माझ्या शूज वरती सांडलेली कॉफी ना तुझ्या रुमालाने पुस. तर तेव्हा जीवाने चक्क त्याच्या शूज वरती पडलेली कॉफी सुद्धा आपल्या रुमालाने पुसलेली आहे. तर मित्रांनो चला आजच्या भागाला सुरुवातीपासून बघूयात. मानिनी आता देवासमोर दिवा लावत असते आणि तेव्हा तिच्या मनामध्ये एक गोष्ट चालू असते. तिला जीवा जे काही बोललेला असतो ते सगळं काही आठवत असतं. तो हॉस्पिटलमध्ये तिला म्हणालेला असतो ना की आई, फक्त देवावरची श्रद्धा उपयोगाची नाहीये, तर काव्याची ना देवावरची श्रद्धा सुद्धा महत्वाची आहे. पार्थ दादा शुद्धीवरती यावा म्हणून ना हातावरती जळता दिवा घेऊन उभी होती ती. आणि ती मनात म्हणते, हातावरती जळता निखारा घेतला की अंगाची कशी आग होते हे मी अनुभवलेलं आहे. विक्रम बद्दल पराकोटीचं प्रेम होतं मनामध्ये, म्हणून तर मी त्यावेळेस हे करू शकले. माझा नवरा ना वाचायला हवा होता, म्हणून कशाचीही किंमत मोजायला तयार होते मी त्यावेळेस. तेच वेड होतं, तोच ध्यास होता. आणि हे सगळं काही काव्यामध्ये कुठून आलं, आणि तेही पार्थसाठी? नाही नाही, काहीतरी चुकतंय. नाही, तिचं बाहेर अफेअर आहे आणि ती हे ध्यास घेणार नाही. पण जिला नवऱ्याचा आस आहे ती अशी बाहेर गुंतणार नाही. मग काव्याच्या मनात नेमकं काय आहे आणि कोण आहे, असा तो सर्व काही विचार करत असते आणि ती खूप कन्फ्यूज झालेली असते. तर इकडे आता हॉस्पिटलमध्ये पार्थ झोपलेला असतो आणि तो घोरत असतो. आणि तेव्हा इकडे अनिशा आणि काव्या फोनवरती बोलत असतात. तर तेव्हा इकडे अनिशाला फोनवरती पार्थचा घोरण्याचा आवाज येऊ लागतो आणि ती विचारते की अगं काव्य, कसला आवाज येतोय तिकडे? अगं इतक्या रात्री कोण ड्रिल करतंय? तर तेव्हा काव्या म्हणते, अगं नाही, ते देशमुखांचं ड्रिल मशीन माझ्यासमोर झोपलंय ना. तर तेव्हा इकडून अनिशा हसते आणि पार्थ असं म्हणते. तर काव्या म्हणते, अगं घर असो किंवा हॉस्पिटल, पार्थ देशमुखांचं ड्रिल मशीन रणगाडा कायम चालूच असतो. आणि तिने असं सांगितल्यानंतर अनिशा इकडून हसू लागते. तर इतक्यातच आता पार्थचा जो सलाईन लावलेला हात असतो तो खाली पडत असतो. तर तेव्हा काव्या लगेचच जाऊन त्याचा हात पकडते आणि वरती ठेवते. तर इकडून अनिशा, अगं हॅलो काव्या, काव्या आहेस ना तू, असं विचारत असते. तर इकडून काव्या एकदम हळू वाजत, अगं एक मिनिट असं म्हणत असते. तर तिकडून काव्या म्हणते, अगं मला वाटलं मांजर काय झोपणाऱ्या बोक्याला बघून रमली की काय? तर काव्या म्हणते, अगं काही काय बोलतेस तू? तर अनिशा म्हणते, अगं काही काय नाही ग, माझी जेन्युनली इच्छा आहे की तू जिजूंच्या मध्ये ना रमावस. तर काव्या म्हणते, अगं तुला एक छोटीशी जरी संधी मिळाली ना तर लगेच तुझं विमान उडवायला लागतेस तू. तर अनिशा म्हणते, बरं बाई, माझं नाही विमान उडवत मी, आणि मला एक गोष्ट सांग, तू आता बरी आहेस ना? हाताची जखम बरी झाली का ग? तर काव्या आपल्या हाताकडे बघते आणि सांगते, हो बरी आहे मी. आणि त्यानंतर ती आता पार्थकडे बघू लागते. आणि तेव्हा तिला तो क्षण आठवतो ज्यावेळेस पार्थने स्वतःच्या हाताने तिच्या हातावरती मलम लावलेलं असतं आणि त्या विचारांमध्येच ती हरवून जाते. इतक्या तिकडून अनिशा, अगं काव्या हॅलो असं म्हणू लागते आणि म्हणते, अगं माझा तर विश्वासच बसेना की तू जळता दिवा हातावरती घेतलास म्हणून. तर काव्या सुद्धा म्हणते, अगं अनिशा, या सगळ्यावरती ना माझा सुद्धा विश्वास बसत नाहीये. अगं कुठून ताकद आली माझ्यामध्ये आणि कुठून तो जळता निखारा हातावरती धरण्याची शक्ती आली माझ्यामध्ये? कसं केलं मी ते सगळं काही नाही माहिती मला काही. तर अनिशा म्हणते, अगं
काव्या, आता तू परत मला म्हणशील की पुन्हा पुन्हा परत काय विचारतेस तेच तेच, पण आज पुन्हा मी तुला विचारते काव्या, की पार्थला त्रास झाला की तुला त्रास होतो? पार्थला काही झालं की तू कासावीस होतेस? रादर त्यांचा जीव वाचावा म्हणून तू स्वतःला त्रास करून घेतलास, तोही इतक्या टोकाचा. चल ठीक आहे, मला नको सांगूस, पण स्वतःला सांग, स्वतःला विचार, हे प्रेम नाही तर काय आहे काव्या? असं तिने विचारल्यानंतर, सांगितल्यानंतर काव्या आपला मोबाईलच खाली घेते आणि तिला धक्का बसलेला असतो आणि ती आता फोन ठेवून सुद्धा देते आणि मनात म्हणते, मी जे करते ते प्रेम आहे. आणि त्यानंतर ती पार्थकडे बघू लागते, तर तेव्हा पार्थ एकदमच दचकतो आणि त्याचा हात परत खाली जातो. तर तेव्हा काव्या लगेचच त्याचा हात पकडते आणि आपल्या हातामध्ये धरते आणि तिने धरलेल्या त्या हाताकडे एकसारखी बघत राहते आणि त्यानंतर ती पार्थकडे सुद्धा बघत राहते आणि तिच्या मनामध्ये जी शंका असते ती बहुतेक आता तिला खरीच वाटू लागते, की हिचं पार्थवरती तर प्रेम जडलेलंच आहे आणि ती त्याचा हात घट्ट धरून राहते. तर मित्रांनो, आता दुसऱ्या दिवशी सकाळी नंदिनी देवासमोर हात जोडून उभी असते आणि तिच्या डोळ्यामध्ये पाणी असतं आणि ती म्हणत असते, देवा देवा, मला माझा आनंद निवास परत हवा आहे. माझी काहीही चूक नसताना ही शिक्षा का मिळाली मला? जीवांना व्यवहार कळत नाही तरी सुद्धा मी त्यांच्यावरती डोळे झाकून विश्वास ठेवला. ही चूक झाली का माझी? काय करू मी देवा, काय करू? कशी बाहेर पडू मी या सगळ्यामधून? असं ती देवासमोर प्रार्थना करतच असते. इतक्यातच तिथून दरवाज्यामधून आवाज येतो, मी सांगू का? आणि तेव्हा नंदिनी तिकडं बघते तर ती खूप आनंदित होते. तर तेव्हा अर्जुन पुढे येतो आणि त्याला बघितल्यानंतर नंदिनी खूपच खुश होते आणि त्याला विचारते, अर्जुन कसा आहेस? तर तेव्हा अर्जुन सुद्धा खूप खुश होतो आणि पुढे येत तिला म्हणतो, अगं नंदू, कशी आहेस तू? तर नंदिनी सुद्धा म्हणते, मी ठीक आहे, असं म्हणून ती खूपच आनंदित झालेली असते. तर तेव्हा अर्जुन सुद्धा गणपती बाप्पाला नमस्कार करतो आणि नंदिनीला म्हणतो, अगं तू किती वेगळी दिसतेस, आय मीन गोड दिसतेस. लग्न झाल्यानंतर संसारात सुखी मुलगी कशी दिसते ना, अगदी तशी दिसत आहेस तू. आणि म्हणतो, अगं यार, तुझ्या लग्नाची पत्रिका मला मिळाली होती, पण लग्न ना मुंबई बाहेर होतं, त्यामुळे मी नाही येऊ शकलो, सॉरी. तर तेव्हा नंदिनी म्हणते, बरं झालं नाही चालास, कारण पत्रिका ज्याच्या नावाने छापली होती ना त्याच्यासोबत माझं लग्न झालंच नाही. तर त्यानंतर नंदिनी गणपती बाप्पाकडे बघू लागते. तर तेव्हा अर्जुन म्हणतो, अच्छा, म्हणजे जो नशिबात होता त्याच्याशी लग्न झालं का? तर तेव्हा नंदिनी म्हणते, असेल ही, नशिबाच्या रेषा जुळल्या असतील ही आमच्या, पण विचार सुद्धा जुळले पाहिजेत ना. तर तेव्हा अर्जुन विचारतो, का काय झालं, नाही विचार जुळत का तुमचे? तू आणि तुमचे, असं म्हणून तो आजूबाजूला बघतो. तर तेव्हा नंदिनी सांगते, जीवा, आय मीन जन्मेजय देशमुख. तर तेव्हा अर्जुन हसतो आणि म्हणतो, वा, जन्मेजय देशमुख, नाईस नेम. पण मग काय झालं, माणूस नाईस नाही आहे का? तर तेव्हा नंदिनी सांगते, नाही तसंही नाही आहे. आणि काय सांगू मी, ऍक्च्युली ना तू हा प्रश्न अगदी चुकीच्या वेळी विचारलेला आहेस. तर तेव्हा अर्जुन म्हणतो, हे बघ नंदू, वेळ जर चुकीचा असेल ना तर माणूसही चुकीचा असू शकतो. इतर वेळी कसे वाटतात तुला जन्मेजय, असं तो विचारत असतो. तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणते, अरे आपण इथे काय बोलत उभा आहोत, बसूया आधी, ये ना, असं म्हणून ती त्याला बसायला सांगते. आणि त्यानंतर बसल्यानंतर अर्जुन परत विचारतो, आता सांग कसे आहेत जन्मेजय? तर तेव्हा नंदिनी सांगू लागते, म्हणते, माणूस म्हणून लाख मोलाचे आहेत जीवा, पण ना व्यवहार कळत नाही त्यांना. हिशोबात कच्चे आहेत पण कवितेत पक्के आहेत. त्यांना वाटतं की सगळं जग ना कविते इतकंच सुंदर आहे. आणि असं ते सर्व काही सांगत असताना अर्जुन मात्र एकदम मन लावून तिच्याकडे बघत ऐकत असतो. आणि ती आता हरवून गेल्यानंतर अर्जुन एकदमच टिचकी वाजवून तिला विचारातून बाहेर काढतो आणि तिला म्हणतो, आणि अशा कवी मनाच्या माणसावरती नाराज आहेस तू? अगं नंदू, तू माझी जुनी मैत्रीण आहेस, माझ्या प्रेमाबद्दलच्या कॉन्सेप्ट, माझ्याबद्दल सगळंच काही माहिती आहे तुला, पण आता मी सुद्धा सुधारलेलो आहे आणि आयुष्याकडून एक गोष्ट शिकलेलो आहे. तर नंदिनी विचारते, काय? तर अर्जुन सांगतो, काय आहे ना, नात्यांचं हे जे गणित असतं ना ते खूप किचकट असतं, भूमितीच्या पेपरमधल्या ड गटासारखं असतं, लवकर सुटत नाही. अशा वेळी ना आपल्याला आयुष्यामध्ये थोडंसं मॅजिक हवं असतं, थोडंसं मॅजिक. आपला जर आपल्या माणसावरती विश्वास असेल ना, प्रेम असेल ना, तर मग बघ, मॅजिक हॅपन्स. आयुष्याचा लाईव्ह शो ना दुसऱ्यांदा सुरू करण्याचा गोल्डन चान्स आणि गोल्डन तिकीट आपल्याला मिळतं. तर नंदिनी म्हणते, अरे तू बोलतोस ना ते सगळं ठीक आहे, अरे पण लग्न करून ज्याला मनापासून नवरा मानला त्याच्याशी ना डिवोर्स घेण्यापर्यंतच्या गोष्टी गेलेल्या आहेत. तर तेव्हा अर्जुन सुद्धा म्हणतो, एक मिनिट, माझा सुद्धा ना मेरी बरोबर डिवोर्स होणार होता. तर तेव्हा नंदिनी म्हणते, मेरी, आपली मेरी? तर तेव्हा अर्जुन म्हणतो, हो अगं आपली मेरी यार, माझी मेरी.
कमॉन यार नंदू, आपण माणसं आहोत, आपण चुकतो, आपण माती खातो, पण देव आपल्याला ना सेकंड चान्स देत असतो, जसा मला मिळाला. आणि या सेकंड चान्समुळे तर जगात प्रेम टिकून आहे, लव्ह स्टोरीज टिकून आहेत. हे बघ, मी तर माझ्या प्रेमाची गोष्ट ना सॉर्ट आउट केलेली आहे आणि माझी खात्री आहे की नंदिनी मोहिते नंदिनी जन्मेजय देशमुख सुद्धा तिची आणि जीवाची प्रेमाची गोष्ट नक्कीच सॉर्ट आउट करून दाखवेल. असं म्हणून तो उठतो आणि तिला आशीर्वाद दिल्यासारखं होऊ दे तुझ्या मनासारखं असं म्हणतो. तर तेव्हा नंदिनी हसत उठते आणि म्हणते, अरे अगदी देवाने आशीर्वाद द्यावास असंच म्हणालास तू. तर तेव्हा अर्जुन म्हणतो, अरे मग काय, देवाकडूनच आशीर्वाद घेऊन आलेलो आहे मी. आपण सगळे ना नात्याच्या प्रवासात भरकटतो, पण देव ना बरोबर सगळ्यांना मार्गावर आणणारा एक गोल्डन तिकीट देतो आणि हे आहे तुझं गोल्डन तिकीट. असं म्हणून तो त्याच्या खिशामधून एक कार्ड काढतो आणि नंदिनीच्या हातामध्ये देतो आणि परत आशीर्वाद दिल्यासारखं होऊ दे तुझ्या मनासारखं असं म्हणून ते दोघं सुद्धा एकमेकांना हँडशेक करतात आणि हसू लागतात. तर त्यानंतर आता नंदिनी आपल्या खोलीमध्ये येते आणि अर्जुन निघून जातो आणि नंदिनी खोलीमध्ये येत असताना जीवा बाहेर जात असतो आणि तो तिला धडकतो आणि दोघं सुद्धा एकमेकांना एकदमच सॉरी असं म्हणतात. तर जीवा आता तिला परत म्हणतो, म्हणजे यासाठी सुद्धा सॉरी आणि जे झाले ना त्यासाठी सुद्धा सॉरी. तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणते, प्लीज आपण या विषयावरती नको बोलू जीवा. आणि ती आतमध्ये चाललेली असते. तर तेव्हा जीवा तिला म्हणतो, नंदिनी प्लीज ऐक ना, आय नो मी सतत तेच बोलतोय, माझ्यामुळे तुला ना खूप त्रास झालाय, पण तो त्रास मी दूर करेन. आनंद निवास ना आपल्याकडून नाही जाणार, मला माहिती नाही पण कसं जाणार नाही, पण नाही जाणार, मी शब्द देतो तुला. तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणते, उगाच शब्द देऊ नका जीवा, आता शब्दांच्या वरती विश्वास नाही राहिला माझा. तर तेव्हा जीवा तिला म्हणतो, अगं शब्दांच्या वरती नाही तर तुझा माझ्यावरती विश्वास राहिला नाही. असं त्यानं म्हटल्यानंतर आता नंदिनी मागे वळून त्याच्याकडे बघते आणि त्याला म्हणते, तुम्हाला वाटत असेल मी तुमच्यावरती एवढी का चिडले, जे काही घडलं ते सगळं तुम्ही मुद्दामून नाही केलेलं हे मला माहिती आहे, मुद्दामून करणाऱ्यातले तुम्ही नाही आहात, कळत नाही का मला. आणि हे सगळं जर तुम्ही मुद्दामून केलं असतं तर तुम्हाला काय वाटतं आता मी इथं तुमच्या बरोबर असले असते? अजिबात नाही. पण तुम्ही केलेल्या एका छोट्या चुकीचे किती मोठे परिणाम झालेले आहेत याची थोडी सुद्धा कल्पना नाहीये तुम्हाला. तुम्हाला माहिती आहे का, आता या अॅनिव्हर्सरीचं डेकोरेशन आम्ही काढणार नव्हतो, कारण ना परवा ना साठे आजी आजोबांचा 50वा लग्नाचा वाढदिवस आहे. आपली प्रीती आहे ना तिचं डोहाळ जेवण करणार होतो आम्ही आनंद निवासमध्ये. या आठवड्याच्या शेवटी ना काही मुलांना दत्तक घ्यायला काही जोडपी येणार होती, त्यांना एक कुटुंब मिळालं असतं हो. आणि आता हे सगळं काही माहिती नाही मी कुठे करणार आहे असं म्हणून ती भावूक होऊ लागते. आणि हे सगळं होणार आहे का नाही होणार आहे मला काहीच माहिती नाही. आणि फक्त तुमच्या भोळसटपणामुळे कितीतरी लोकांची स्वप्न ना पायाखाली तुडवली गेलेली आहेत याची थोडी तरी कल्पना आहे का तुम्हाला? आणि तुम्ही म्हणताय की तुमच्यावरचा राग मी सोडू, तुम्हाला फक्त ना माझी चिडचिड दिसते जीवा, पण हे सगळं काही जे घडलंय ना त्याचे परिणाम दिसतायत मला. आणि प्रॉब्लेम काहीच नाहीये, प्रॉब्लेम फक्त एकच आहे, तुम्ही तुमच्या जागी बरोबरच आहात आणि मी माझ्या जागी बरोबर आहे, फक्त ना वेळ चुकलेली आहे. 15 दिवस उरलेले आहेत, 15 कुठे 14 दिवस उरलेले आहेत फक्त, आणि तेव्हा हे मी सगळं काही कसं करणार आहे आणि काही सुचत नाहीये मला असं म्हणून ती आता रडू लागते. तर तेव्हा जीवा तिला म्हणतो, नंदिनी 1 मिनिट, माझी चूक सुधारण्याची एक संधी देशील का तू मला प्लीज? हे बघ मला माहिती आहे मी की खूप मोठी माती खाल्लेली आहे अगं, पण जी चूक झालेली आहे ना ती माझ्या एक्साइटमेंटमुळे झालेली आहे. मला माहिती आहे मी खूप चुकीच्या माणसावरती विश्वास ठेवलेला आहे, पण एक संधी दे, मला एकदा तरी ट्राय करू दे. हे बघ मी आत्ताच्या आत्ता जातो भास्कर काकांना भेटतो, त्याच्यावरती काहीतरी सोल्युशन काढतो, प्लीज हे बघ नाही म्हणू नकोस, मला एकदा संधी दे. तर तेव्हा नंदिनी त्याच्यासमोर हातच जोडते आणि म्हणते, प्लीज प्लीज मी रिक्वेस्ट करते तुम्हाला, आता माझ्याकडे कुठलीही संधी मागू नका प्लीज. तुम्ही अगोदरच हा जो धक्का दिलेला आहे ना त्यामुळे मी आणि आनंद निवास पोरते हादरलेलो आहोत, आता कुठला सुद्धा धक्का सहन होणार नाही हो आम्हाला. तर तेव्हा जीवा म्हणतो, अगं आता असं काही सुद्धा होणार नाही, ट्रस्ट मी आहे, काही सुद्धा नाही होणार. हे बघ माझ्या एक्साइटमेंटमुळे ती चूक झालेली होती, पण आता मी खडबडून जागा झालेलो आहे. अगं प्रत्येक पाऊल मी किने नीट लक्ष ठेवून टाकेन, आता ताईपणा करणार नाही मी, ट्रस्ट मी, मला एकदा तरी ट्राय करू दे प्लीज, एकदा तरी प्लीज प्लीज असं तो म्हणत असतो आणि तिच्याकडे विनवण्या करत असतो. तर तेव्हा आता नंदिनी थोडासा विचार करते आणि त्याला म्हणते, बरं ठीक आहे असं म्हणून ती आता त्याच्यावरती विश्वास टाकते, म्हणजे तिचा विश्वास असतोच पण अजून एक संधी ती त्याला देते. आणि इतक्यातच आता इकडे बाहेर रम्या त्यांच्या दाराजवळ कान लावून उभी होते आणि त्यांच्या मधलं बोलणं ऐकायचा प्रयत्न करू लागते. तर आता इकडे नंदिनी जीवाला म्हणते,
पण हे बघा जीवा, मी ही तुम्हाला दिलेली शेवटची संधी आहे. आता यावेळी जर काही चूक झाली ना, असं ती म्हणत असताना जेव्हा म्हणतो अजिबात नाही होणार, नाही होणार. कारण आत्ता ना मी सगळं काही परफेक्ट करणार आहे, सगळं. मी आलोच असं म्हणून तो तिथून चाललेला असतो आणि आता रम्याला जेव्हा ते ऐकू जातं तेव्हा रम्या लगेचच तिकडून सटकते आणि जीवा एकदम धावत धावत तिथून निघून जातो आणि नंदिनी मात्र परत थोडीशी काळजीत पडलेली असते आणि आता रम्यानं ते काही सगळं ऐकलेलं असतं आणि ती लगेचच वसूकडे जाते आणि तिला सांगते जीवानी नंदिनीचं भांडण मिटलं. तर वसू तिला विचारते अगं काय म्हणतेस तू, जीवानी नंदिनीचं भांडण मिटलं? तर तेव्हा रम्या म्हणते अगं म्हणजे आई अगदी मिटलंच असं नाही, पण नंदिनी ना जीवाला एक संधी देणार आहे. तर वसू तिला विचारते अगं संधी, कसली संधी? तर तेव्हा रम्या म्हणते अगं म्हणजे जीवा म्हणत होता की मला एक संधी दे, मी सगळं काही नीट करून दाखवेन. आणि तो असंही म्हणाला की तो भास्कर काकाशी जाऊन बोलेल. अगं आई भास्कर काका कन्व्हिन्स होणार नाही ना, असं ती टेन्शन मध्ये वसूला विचारते. तर तेव्हा वसू हसू लागते आणि म्हणते अगं नाही ग रम्या, असं काहीही होणार नाही, कारण ना भास्करला नंदिनीचा बदला घ्यायचा आहे. जीवाने त्याच्यासोबत कितीही बोलायचा प्रयत्न केला ना तरी सुद्धा भास्कर ऐकून न ऐकल्यासारखं करेल. तर रम्या तिला म्हणते अगं तू म्हणतेस नाही ते कितीही जरी बरोबर असलं ना तरी सुद्धा अगं मला काळजी वाटतेय, कारण जेव्हा जेव्हा बोलत होता ना तेव्हा त्याच्या बोलण्यात ना मला एक वेगळाच अगं कॉन्फिडन्स जाणवला, असं म्हणून ती खूप घाबरत असते. तर तेव्हा वसू तिला म्हणते अगं त्याच्या बोलण्यात कितीही कॉन्फिडन्स जाणवला ना, त्याला कितीही चान्स मिळाले ना तरी सुद्धा आता काहीही होणार नाहीये, कारण आता मी असा मोठा धमाका करणार आहे ना की ज्यामुळे ना जीवा आणि नंदिनी मधलं भांडण कधीच मिटणार नाही. तर तेव्हा रम्या आता तिला उत्सुकतेने विचारते अगं म्हणजे नेमकं काय करणार आहेस तू? तर तेव्हा आता वसू तिचं पुढचं प्लॅनिंग रम्याला सांगू लागते आणि इथं त्यांनी बरोबर हा सगळा काही जो प्लॅन असतो तो म्यूट केलेला आहे, म्हणजे आपल्याला ते काही कळालेलं नाहीये. तर रम्या आता ते ऐकते आणि म्हणते अरे बाप रे, ओ गॉड, अगं आई खरंच जर असं झालं ना तर अगं वाट लागेल त्यांची. तर वसू म्हणते अगं तेच तर हवाय ना मला रम्या, तेच तर अगदीच हवं आहे. आणि हे जेव्हा होईल ना तेव्हा नंदिनी जीवाचं काय करेल याची ना जीवा कल्पना सुद्धा करू शकणार नाही, असं म्हणून ती हसत असते आणि तेव्हा रम्या सुद्धा खूप खुश झालेली असते. तर आता यांचं काय प्लॅनिंग आहे ते आपल्याला नंतर कळेलच. तर तेव्हाच आता इकडे पार्थला डिस्चार्ज मिळालेला असतो आणि तो आता घरी आलेला असतो आणि घरामध्ये येत असताना त्याला एका बाजूने विक्रमने धरलेलं असतं तर एका बाजूने काव्याने धरलेलं असतं आणि तेव्हा काव्या त्याला कॉन्फिडन्स देते, म्हणते चला तुम्ही, म्हणजे इशाऱ्याने ती सांगते आतमध्ये पाऊल टाका. तर तेव्हा त्याच्या स्वागतासाठी इकडे नंदिनी मानिनी वगैरे उभे असतात आणि तेव्हा मानिनी त्याच्या गालावरून हात फिरवते आणि त्याच्या पायावरती पाणी वगैरे घालते आणि त्याला नाम वगैरे लावते आणि अक्षता वगैरे टाकून त्याला ओवाळू लागते आणि म्हणते कोणाची नजर नको लागायला रे बाबा, असं म्हणून त्याची नजर काढते आणि त्याला आतमध्ये यायला सांगते. तर तेव्हा विक्रम तिला म्हणतो अगं त्याची बायको त्याच्या पाठीशी खंबीर उभी असताना त्याला कोणाची नजर लागणार आहे, असं त्यानं म्हटल्यानंतर आता काव्या थोडीशी घाबरते आणि आपली नजर थोडीशी खाली घेते. तर तेव्हा मानिनीला परत थोडासा राग येतो आणि त्यानंतर तो विक्रम आता पार्थला चला आता असं म्हणत असताना एकदमच त्याला आठवतो आणि तो नंदिनीला विचारतो अगं पण हा जीवा कुठे गेला, अगं नेमकं महत्वाच्या वेळी कुठे जातो हा? तर तेव्हा नंदिनी सांगते त्यांना ना एकदम महत्वाचं काम आलं ना अचानक, म्हणून ते तिकडे गेलेले आहेत. तर तेव्हा आता विक्रम पार्थला म्हणतो चल चल हळूहळू चल आतमध्ये, असं म्हणून तो त्याला धरून हळूहळू आतमध्ये घेऊन येत असतो. तर तेव्हा वसू पार्थला म्हणते अरे पार्थ तू बरा आहेस ना, अरे तुझी अवस्था बघवत नव्हती, अरे तुला माहिती आहे का तुझ्यासाठी ना रम्याने निर्जळी उपवास सुद्धा केला होता. तर तेव्हा आता मानिनी बरोबर वसूला मध्येच थांबवते आणि म्हणते आपण नंतर गप्पा मारूयात का, त्याला ना जरा आराम करू देत रूम मध्ये, असं म्हणून त्याला आता ती त्याच्या रूम मध्ये घेऊन जाते आणि तेव्हा ते सगळेजण पुढे जातात. तर तेव्हा नंदिनी काव्याला मागे थांबवते आणि तिला विचारते काय ग कशी आहेस तू, आणि मला तुझा हात बघू देत, असं म्हणून ती तिचा हात आपल्या हातामध्ये घेते आणि त्या हाताकडे बघितल्यानंतर तिला धक्काच बसतो आणि तिच्या डोळ्यामध्ये एकदम टचकन पाणी येतं आणि ती काव्याला विचारते अगं काव्य काय आहे हे? तर काव्या सांगते अगं ताई मला काहीही झालेलं नाहीये. तर तेव्हा नंदिनी तिला म्हणते अगं काहीही झालेलं नाही, काय म्हणतेस तू, अगं हातावरती जळता दिवा ठेवलेला आहेस तू आणि म्हणे मला काही झालेलं नाहीये, अगदी आईसारखंच बोललीस तू, असं म्हणून ती रडत असते. तर तेव्हा काव्य आता म्हणते आई तिळाचे लाडू करायचे तेव्हा असंच म्हणायची ना, तेव्हा तिला खूप चटके बसायचे आणि आपणही तिला हेच विचारायचो चटके बसले का ग आई, त्रास होतोय का तुला, तरी सुद्धा तेव्हा आपली आई हेच उत्तर द्यायची आणि नंदिनी म्हणते मला काही झालेलं नाही हेच उत्तर द्यायची ती, असं म्हणून त्या दोघींच्या
नंदिनीच्या डोळ्यामधून सुद्धा पाणी येत असतं. तर तेव्हा काव्या आता नंदिनीला म्हणते, पण अगं ताई मला खरंच काही झालेलं नाहीये, पण माझी ताई ठीक नाहीये असं ती तिच्याकडे बघून तिला म्हणजे तिचा अंदाज घेऊन तिला म्हणते. आणि ती एकदमच तिला विचारते, काय झालंय तुला, सांग बरं खरं खरं. तर तेव्हा नंदिनी आपल्या सगळ्या गोष्टी आता लपवू लागते आणि तिला म्हणते, अगं काय, कुठे काय, काही सुद्धा नाही. आणि काही काय बोलतेस, बरं चल चल बरं आत जाऊया असं म्हणून ती आता विषय बदलायचा प्रयत्न करत असते. तर तेव्हा काव्या तर तिला परत थांबवते आणि तिला विचारते, अगं ताई खोटं बोलणं इज अन आर्ट. अगं खोटं बोलणं ही कला प्रत्येकाकडे नसते ताई, आणि माझ्या नंदिनी ताईकडे तर अजिबातच नाहीये. काय झाले तुला, सांग बरं. तर तेव्हा नंदिनी म्हणते, काही नाही झालेलं. तर काव्या एकदमच म्हणते, काही झालेलं असं बोलू नकोस ताई, मला कळतंय तुला काहीतरी झालेलं आहे, काय झाले तुला सांग बरं. आणि सांगा ताई तुला माझी शपथ आहे असं म्हणून ती स्वतःची शपथच आता नंदिनीला घालते. तर तेव्हा अखेर आता नंदिनी रडूच लागते मोठ्याने. तर ती रडत असताना काव्याला धक्काच बसतो आणि आता नंदिनी सांगते, म्हणजे रडत रडतच बोलते, अगं काव्या माझं आनंद निवास पुढच्या 15 दिवसांच्या मध्ये जाणार आहे माझ्याकडून, असं तिने सांगितल्यानंतर काव्या डोळेच मोठे करते आणि तिला खूप मोठा धक्का बसतो आणि ती काय असं म्हणून विचारते. आणि ती घाबरून तिला विचारते, अगं ताई असं काय, काय झाले काय अचानक, अगं असं हे सगळं अचानक कसं काय झालं, असं ती विचारत असताना इकडून आता विक्रम त्या दोघींना आवाज देतो, नंदिनी काव्या कुठे राहिला तुम्ही. तर तेव्हा नंदिनी म्हणते, हो बाबा आलोच आम्ही. आणि काव्याला म्हणते, ए बघ काव्या मी तुला सगळं काही नंतर सांगते, तू चल आता, असं म्हणून ती तिचे डोळे पुसते आणि पटकन पुढे निघून जाते. आणि मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, इकडे जीवाता भास्करला भेटायला आलेला असतो आणि तो भास्करला म्हणतो, मी शनयासाठी काय केलं तर तुम्ही नंदिनीचं तिचं आनंद निवास तिला परत द्याल. आणि त्यानंतर भास्कर चक्क आपल्या हातामध्ये असलेली कॉफी आपल्या शूज वरती टाकतो आणि जीवाला म्हणतो, तू म्हणाला होतास ना मी काहीही करेन, तर मग ही कॉफी साफ कर, असं त्यानं म्हटल्यानंतर जीवा चक्क आपल्या रुमालाने त्याच्या शूज वरची कॉफी साफ करू लागतो. आणि त्यानंतर तो भास्कर असतो तो त्याच्या शेजारी बसलेल्या कलिंगला म्हणतो, विक्रम देशमुखचा मुलगा माझ्या पायाशी आहे, असं म्हणून भास्कर चक्क आपल्या शूजवरची कॉफी त्याला साफ करायला लावतो आणि जीवा सुद्धा त्याच्या शूजवरची कॉफी साफ करू लागतो. तर आता इकडे घरामध्ये काव्या पार्थच्या रूम मध्ये आलेली असते आणि तेव्हा मानिनी तर पार्थच्या शेजारीच बसून असते. आणि तेव्हा नंदिनी काव्याला म्हणते, अगं पार्थना आता काय हवं काय नको ते तुलाच बघायचंय ना काव्या. तर तेव्हा आता काव्या मानिनीकडे बघते आणि एकदमच म्हणते, नाही नाही मला आता गेस्ट रूम मध्ये जावं लागेल ना, असं म्हणून ती उठून चाललेली असते. तर तेव्हा मानिनी उठते आणि काव्याला थांबवते चक्क आणि ती म्हणते, एक मिनिट थांब काव्या, हे बघ तू अभ्यास नंतर कर, पण आता तू पार्थ जवळ थांब थोडा वेळ. आणि असं तिने म्हटल्यानंतर काव्याला पण धक्का बसतो आणि पार्थ तर इकडे खूप आनंदित होतो आणि काव्याला खूप आश्चर्य वाटत असतं त्या गोष्टीचं. आणि बहुतेक मित्रांनो आता मानिनीला सगळ्या गोष्टींची उपरती झालेली आहे आणि ती कन्व्हिन्स म्हणजे स्वतःनेच तिने स्वतःला कन्व्हिन्स करून घेतलेला आहे. तर मित्रांनो आजच्या भागामध्ये एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा.